नमस्कार मित्रांनो, काल आपण ब्लॉग कसा तयार करायचा हे पाहिलं. आता आपण पुढचा टप्पा म्हणजे ब्लॉगची डिझाईन. आपल्या ब्लॉगला जर कोणी विजिट दिली तर तो ब्लॉग त्यांना पाहणाऱ्याला चांगला दिसावा यासाठी ब्लॉगची डिझाईन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा आपण क्रोम हे ब्राउझर ओपन करायचं. तुम्ही जर तुमच्या डेस्कटॉपला साइन इन नसाल तर फक्त ब्लॉगर नाव टाकल्याबरोबर तुम्ही तुमचा ब्लॉगचा डॅशबोर्ड समोर येईल. बघा, ब्लॉगरवर आता क्लिक केली, आपल्या ब्लॉगरचा डॅशबोर्ड समोर येईल. आपण काल शोध नवनिर्मितीचा हा ब्लॉग तयार केला होता. आता आपण या ब्लॉगला डिझाईन देऊया. बघा, आपला ब्लॉग ओपन झाल्यानंतर त्यावरती बघा उजव्या बाजूला डिझाईन असं नाव आहे, त्याच्यावरती क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर आपला ब्लॉग इथं आता मग काल आपण टेम्पलेट घेतलेलं नव्हतं बघा, आठवतं तुम्हाला? तर आपण पहिल्यांदा आता त्याला टेम्पलेट घेऊन घेऊया. आपला ब्लॉगला वॉटरमार्क हा जर टेम्पलेट घेतला तर मला वाटतं चांगला दिसेल, किंवा पिक्चर विंडोज घेतला तरी चालेल. आपण वॉटरमार्कचा घेऊया. हा वॉटरमार्कचा आपण टेम्पलेट घेतला. आता या ठिकाणी आपला ब्लॉग मोबाईल मध्ये कसा दिसेल हे सुद्धा इथं समोर दिसत असतं. आता आपण अप्लाय टू ब्लॉग हे करूया. थोडस नेट स्पीड थोडा कमी असल्यामुळे हे बघा, आपण ते जे टेम्पलेट निवडलं त्यानुसार आपला ब्लॉग आता इथे दिसतोय ना. त्याला अप्लाय टू ब्लॉग करायचं विसरायचं नाही. आता हे ब्लॉग आपला इथं बदलेल बघा. आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉग हा मोबाईल मध्ये कसा दिसायला हवा हे सुद्धा आपल्याला इथं दिसत असतं. आपण जर याला बंद करून ठेवलं, मोबाईलचं टेम्पलेट सुद्धा आपण बदलू शकतो. असं ते आपण आता पुढची डिझाईन विषयी पाहणार आहोत. इथं कस्टमाइज याच्यावरती क्लिक करायची. कस्टमाइज ब्लॉगला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक ब्लॉग कस्टम करण्याचे आपल्याला आता विंडोज ओपन होईल. त्यापैकी पहिल्यांदा टेम्पलेट, नंतर बॅकग्राऊंड कलर. तुम्हाला बॅकग्राऊंड तसंच ठेवायचा असेल तर राहू द्यायचा, नसेल ठेवायचा तर या ठिकाणी आपल्याला आपण इमेज घेऊ शकतो. हे बघा, इथं बऱ्याच इमेज आहेत. त्यापैकी तुम्हाला पाहिजे ती इमेज आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इमेज घेण्यासाठी आपण काय केलं माहिती का? हे बघा, या इथं ज्या ठिकाणी रिमूव्ह इमेज म्हणून नाव आहे त्याच्या शेजारी एक बाण आहे बघा, या बाणावरती क्लिक केली तर अनेक इमेजेस आपल्याला आता ओपन झाले. त्यापैकी तुम्हाला कोणत्या फॅमिली इमेज बघा, आता फॅमिली इमेज वरती जर आपण क्लिक केली तर फॅमिलीशी रिलेटेड असे इमेज इथं आलेले आहेत. किंवा बिझनेस वरती तुम्हाला जर का क्लिक केली तर बिझनेसचे इमेजेस येतील. जर आर्ट्स वरती क्लिक केली तर आर्टच्या चांगल्या चांगल्या डिझाईन्स आपल्या समोर उभे राहतील. आणि नेचरची पाहू आपण. नेचरवरती क्लिक केली तेव्हा ते सुंदर सुंदर इमेज नेचरच्या आपल्या समोर आता इथे आलेले आहेत. त्यापैकी आपण आता एक इमेज घेऊया छानपैकी, जे आपल्या ब्लॉगला आपल्या दृष्टीने छान वाटेल अशी. बघा, सूर्योदयाची आपण इमेज घेऊया, तिला डन करूया. आपण इथं जो जो बदल करणार आहोत ना तो बदल इथं आपल्याला खाली दिसणार आहे, लक्षात ठेवा. आता आपण ब्लॉगची विड्थ ही आता पाहूया, म्हणजे ब्लॉग आपला किती रुंदीचा असायला पाहिजे हे थोडंसं आपण वाढवून घेऊया. कशासाठी वाढवलं ते आपण तुम्हाला थोड्या वेळाने सांगणारच आहे. राईट स्लाइड बार वाढवला, 360चा केला. नंतर पुढचा टप्पा आहे लेआउट. आपला ब्लॉग कसा असायला पाहिजे. या इथं लेआउटचे बॉडी लेआउट आहेत आणि फुटर लेआउट आहेत. आता ही तर बॉडी लेआउट आणि फुटर लेआउट आपले कोणते आहेत तिथं बघा, इथं आपल्याला दिसतंय. आता आपण हे बदलून घेऊया. हे बघा, बॉडी लेआउटला एका बाजूला एक 2 आडवे एक स्तंभ, आणि नंतर आपला पोस्ट, आणि परत उजव्या बाजूला एक उभा स्तंभ, आणि वरती हेडर, आणि हे आपण सिलेक्ट केलं. हे बघा आता, आणि अप्लाय टू ब्लॉग करायचं. आपण जे जे चेंजेस करणार आहोत ते चेंजेस आपल्या या ब्लॉग खाली
दिसतात या ठिकाणी कोणते चेंजेस आपण करतोय. आता आपण ऍडव्हान्स मध्ये जाऊया. ऍडव्हान्स मध्ये आपल्याला आता हे जे आपण पेस्ट टेक्स्ट आहेत ते कोणत्या रंगाचे आहेत हे आपल्याला दिसत असतं. त्याच्यापैकी आपण त्याला फॉरवर्ड करून घेऊया. हे बघा, हे सगळे पेजचे जे टेक्स्ट आहेत आपले ते सगळे आपल्याला बदल झालेले दिसतील. आता यांचा कलर बदलून पाहूया आपण. याही ठिकाणी कलर असतो बघा, हा कलर आपण सिलेक्ट केला, रेड मध्येच घेऊ आपण थोडासा आता. ओके, बघा प्युअर रेड घेतला आपण, अप्लाय टू ब्लॉक केला. हे बघा आता कुठं बदल झाला, हे बघा या ठिकाणी हा एक, हा खालचा एक, हा पेज जे आपले पेज नंबर आहेत किती पेज आहेत ते आता बदलला. आता बॅकग्राऊंड, पाठीमागचा बॅकग्राऊंड कोणत्या कलरचा पाहिजे तुम्हाला ते आता इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये आपण बॅकग्राऊंडला कलर देऊया चांगला दिसण्यासाठी, हा किंवा हा देऊया. त्याच्यानंतर हे जे फुटर बॅकग्राऊंड आहे आपला खालचा तो कसा पाहिजे, तो आता आपण घेऊया थोडासा पिंक शेडचा. ओके, आणि याला अप्लाय टू ब्लॉक करूया. नंतर आपण ज्या लिंक देणार आहोत ब्लॉग मध्ये, या ज्या लिंक आहेत या लिंकचा आहे बघा, इथं लिंक दिलेली आपण, हे जे नाव आहेत ना हे कसं असायला पाहिजे त्याचा कलर आपल्याला ते विचारतायत. आपण तो कलर, हे बघा इथं कलर बदलवला आपण तर या ठिकाणी लगेच त्याचा कलर बदलतो आपल्याला खाली दिसतं बघा इथं. 2016 एप्रिल माझ्या ब्लॉगची सुरुवात, नंतर व्ह्यू माय कम्प्लीट प्रोफाईल, हे बदलले. म्हणजे आपल्या ज्या लिंक आपण आपल्या ब्लॉग वरती देणार आहोत या कोणत्या रंगाच्या आपल्याला द्यायच्या आहेत हे आपल्याला इथं दिसतं. आता ब्लॉग टायटल सगळ्यात महत्वाचं, आपला हा ब्लॉगचं टायटल कोणत्या रंगाचं पाहिजे तुम्हाला. त्या ब्लॉग टायटल वरती आपण त्याला पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊया. इथं तुम्हाला त्याचा फॉन्ट सुद्धा बदलवता येतो बघा, इथं बरेच फॉन्ट आहेत. आपण त्या फॉन्ट वरती क्लिक केली तर हे बघा पुन्हा सिलेक्ट केलं नसल्यामुळे झालं ते. आपण ज्या फॉन्टला क्लिक केली त्या पद्धतीने तिथे आपल्याला बदल दिसत असतो. मात्र इथं आता मराठी फॉन्ट नाही आहेत, आपण ते फॉन्ट इन्स्टॉल सुद्धा करू शकतो. झालं. आता ह्या जो टायटल आहे आपला त्याचा रंग कसा पाहिजे, हा रंग पाहिजे आपल्याला लाल रंगाचा. व्हेरी गुड, त्याला अप्लाय टू ब्लॉक करायचा. आता ब्लॉग डिस्क्रिप्शन हे कोणत्या रंगाचं पाहिजे तुम्हाला, इथं डिस्क्रिप्शन आपण टाकणार आहोत, नंतर ते कशा रंगाचं पाहिजे हे आपल्याला विचारलं जातंय. हा रंग आपण डिस्क्रिप्शनला घेऊ. नंतर टॅब, हे जे आपण खाली टॅब्स देणार आहोत त्यांचा कलर कोणता, सिलेक्ट कलर इथे विचारलेला आहे. नंतर टॅब बॅकग्राऊंड विचारता येते आपल्याला आता कोणत्या पद्धतीचं पाहिजे. टॅब कलर आपण घेऊया. नंतर डेट, हे बघा इथं तारीख, हे तारीखला आपण ड्रॉ करून घेऊया. त्याच्यानंतर त्याचा कलर, हा कलर आपण निवडूया बघा, ट्यूजडे 5 एप्रिल नाही का. नंतर आपण ज्या पोस्ट टाकणार आहोत त्या पोस्टला सुद्धा कलर कोणता द्यायचा आहे हे आपण ठरवून घेऊया. बघा ही पोस्ट आपण टाकली नाही का, या पोस्टचा बॅकग्राऊंड कसा पाहिजे, पोस्टचा बॅकग्राऊंड कलर कसा पाहिजे, बॅकग्राऊंड कलर बदलला की नाही. नंतर बॉर्डर कलर, ही पोस्टला जी बॉर्डर आहे आपली बाहेरची ही कशी पाहिजे हे त्यांनी विचारलेलं आहे. या कलरला आपण हा कलर देऊया. बघा ही बॉर्डर बदलली आपल्या आता थोडीशी नाही का, तिला सुद्धा आपण ड्रॉ करून घेतली. नंतर फुटर पोस्ट, इथं फुटर मध्ये पोस्ट टाकाय कोणती, त्याला कलर कोणता द्यायचा, या टेक्स्टचा कलर आपण बदलून घेऊया. फुटरचा टेक्स्टचा कलर आपण हा देऊया. हे बघा इथं सबस्क्राईब टू पोस्ट, इथं फुटर बदलली. नंतर आपले गॅजेट्स, आता हे बघा कोणते कोणते गॅजेट टाकले आपण, हे ब्लॉग अचीव गॅजेट आहे आणि इथं अबाउट मी गॅजेट आहे. याला सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊया. ड्रॉ केल्यानंतर त्या गॅजेटचा टायटलला कलर कोणता द्यायचा आहे बघा, टायटल कलर बदलला ब्लॉगरचा. हा हे बघा इथं आपण अचीव कलर अटॅचमेंट, त्याला ब्लॉगला जी अटॅचमेंट आपण देणार आहोत
त्याला त्याचा कलर सुद्धा आपण आता बदलून घेऊया. हे बघा ही अटॅच, हे बघा इथं बाण बदलला की नाही. तुम्हाला दुसरा कलर करून दाखवतो मी. हा कलर करून दाखवतो. हे बघा बदलला नाही तर अटॅचमेंट सॉरी अल्टरनेटिव्ह जो कलर आहे खालचा तो आपण बदललेला आहे. फुटर लिंक, फुटरला जी आपण लिंक दिलेली आहे तिचा कलर आता व्हाईट आहे सध्या, तो आपण हा देऊया. हे बघा त्याच्यानंतर हे बघा आता वरती आपण जे टेम्पलेट कोड देणार आहोत ते सुद्धा इथं आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या ब्लॉगला डिझाईन कशी द्यायची हे आपण इथं पाहिलेलं आहे. ही सगळी डिझाईन आपण अप्लाय टू ब्लॉग करायला मात्र विसरायचं नाही. सगळ्या गोष्टी अप्लाय टू ब्लॉग तुमच्या झाल्या त्याच्यानंतर तुमचा ब्लॉग तुम्ही ओपन करून पाहायचा. व्ह्यू माय ब्लॉग. आपण ज्या ज्या गोष्टी आता देण्याचा प्रयत्न केला तो सगळा इथं आता आलेला तुम्हाला दिसेल. मग आपण 3 भाग केलेले होते अशा पद्धतीचे. आता हे बघा इथं काय झालं माहिती का, आपलं जे पेज आपण पोस्ट केलेलं आहे त्याचा आपण भाग कमी केला होता. म्हणून आपण परत लेआउट वरती जाऊया. लेआउट वरती इथं जाऊया. आता आपण याची आपण रुंदी कमी करू. याची आपण जी रुंदी थोडी कमी करूया. हे बघा आता आपला फोटो सुद्धा व्यवस्थित आलेला असेल. हे बघा फोटो बसला आपला व्यवस्थित. हे आता हे दोन्ही 360, हे 360, 300, हे 280 आणि हे पण 360 असं करून घेऊया. अशा पद्धतीने आता हा आपला ब्लॉग ची डिझाईन आपण बदलवलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमचा ब्लॉग तयार केल्यानंतर पुढे डिझाईन बदलण्याचा प्रयत्न करा. काही मदत लागली तर आपली तंत्रस्नेही टीम तुमच्या मदतीला आहेच. धन्यवाद.